हम्म. आपण कालच्या क्लासमध्ये जे काही वाउचर्स होते, बरोबर ना? आपल्याकडे वाउचर कोणकोणते आहेत त्या पद्धतीने आपण इथे वाउचर बघितले, बरोबर. त्याचबरोबर आपल्याकडे वाउचर्स मध्ये ज्यावेळेस आपल्याकडे लाईट बिल येतं किंवा टेलिफोन बिल येतं, तर ते कसं कशा पद्धतीने आपण रेकॉर्ड करता येईल हे आपण इथं पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला पुढे बघायचं आहे, आपण कोणते कोणते वाउचर पाहिले आणि कशामध्ये आपण एंट्री करू शकतो, बरोबर. जसे आपण पाहिले की आपण कॉन्ट्रा वाउचर यूज करू शकतो, बरोबर. कॉन्ट्रा वाउचर कशासाठी यूज करणार आपण, बरोबर. आपण काय करतोय, सेल्फ यूज साठी वापरतो, बरोबर ना. कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉ आणि अमाऊंट ट्रान्सफर फ्रॉम वन वन बँक टू अनदर, बरोबर. पेमेंट वाउचर कशासाठी वापरतो आपण, जर तुम्हाला थर्ड पार्टीला पेमेंट करायचं असेल तर आपण काय करतो इथं, पेमेंट वाउचर यूज करतो, बरोबर. रिसिप्ट वाउचर कशासाठी वापरतो आपण, रिसिप्ट वाउचर कशासाठी वापरतो, बरोबर. आपल्याला जर कोणी पेमेंट दिलं असेल तर त्यांच्याकडून जर ती रिसिप्ट घ्यायची असेल तर आपण काय करतो इथं, रिसिप्ट वाउचर यूज करतो, बरोबर आहे. ओके. आता आपल्याला पुढे बघायचं आहे, आपण जर्नल वाउचर पण यूज केलं. जर्नल वाउचर कशासाठी यूज केलं आपण काल, आपल्याला जर एखादी सर्व्हिस बिल पेएबल असेल किंवा एखाद्या खर्चाचं बिल जर आपल्याला रेकॉर्ड करायचं असेल तर आपण काय केले, तर जर्नल वाउचर एंट्री रेकॉर्ड केली, बरोबर आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढे बघायचं आज परचेस किंवा सेल जे आहे आपल्याकडं, बरोबर ना. आपण बघतो इथं वाउचर्स मध्ये आपल्याकडं सेल्स आणि परचेस नावाचे दोन वाउचर पण आहेत, बरोबर. आता हे वाउचर कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचे आपण इथं बघणार आहे. बघा काय दिसतंय समोर, वाउचर आहे, बरोबर. कशा पद्धतीचं वाउचर आहे, क्रेडिट मेमो, बरोबर. क्रेडिट म्हणजे काय सांगितलंय ते उधारीवरच आहे, बरोबर ना. काय केलंय नेमकं याच्यामध्ये, हम्म? काय दिसतं याच्यामध्ये, विचार करून सांगायचं व्यवस्थित. आपण काय केलं, जे प्रोडक्ट्स आहेत हे प्रोडक्ट आपण काय केलेलं आहे, सेल केलेले आहे, बरोबर. कुणाला सेल केलंय, सेल कुणाला केलंय, आप स्टायलिश बॉडी केअरला काय केलंय आपण, सेल केलंय. इनवॉइस नंबर काय आहे, इनवॉइस नंबर दिसतोय, इनवॉइस नंबर नाही दिसत, हा कोणता वाउचर नंबर आहे तो, 17/101 दिला, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणत्या डेट मध्ये वाउचर, बरोबर आहे, 10 मे 2023, ठीक आहे ना. ओके. आता आपल्याला वाउचर जे आहेत हे आपल्याला रेकॉर्ड करायचे आपल्या या एंट्री मध्ये, ओके. आता एंट्री मध्ये रेकॉर्ड करत असताना आता हे वाउचर आपण काय केलं, सेल केलं, बरोबर ना. सेल केलं तर एंट्री कोणत्या वाउचर मध्ये करणार आपण, व्हॅल्यू मध्ये आपण एंट्री कोणत्या वाउचर करणार, सेल्सची कोणत्या वाउचर यूज करणार, सेल्स मध्ये, बरोबर आहे. मला जायचंय सेल्स मध्ये, बरोबर. सेल्स साठी शॉर्टकट की काय आपल्याकडे, F8 आहे, बरोबर. F8 ला क्लिक करायचं. बघा F8 केल्यानंतर मग काय करायचं आपल्याला, इथं डेट, ज्या डेट मध्ये आपल्याला एंट्री करायची ती डेट चेंज करायची. डेट कशी चेंज करणार आपण, F2 प्रेस केलं की ऑटोमॅटिकली आपल्याला डेट चेंज करा म्हणून ऑप्शन येतं, दिसतोय. ओके. वाउचर डेट, ज्या डेट मध्ये आपल्याला एंट्री करायची ती डेट आपण इथं एंटर करू शकतो, ओके. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे पार्टी अकाउंट नेम. आता पार्टी अकाउंट नेम म्हणजे काय, हा ज्याला आपण विकलंय, बरोबर ना. आता इनवॉइस वरती पहा, इनवॉइस वरती आपण कुणाला विकलंय, ज्या पार्टीला आपण विकलंय त्या पार्टीचं नाव आपल्याला काय करायचं, पार्टी अकाउंट नेम मध्ये एंटर करायचं, ओके. आता आपल्याकडे आहे का ते नाव अपस्टाईलिशचं, नाही. मग आता कसं क्रिएट करणार आपण, क्रिएट, बरोबर आहे. क्रिएटला क्लिक करा, ओके. अपस्टाईलिश बॉडी केअर, अपस्टाईलिश, बरोबर, एंटर. त्याला ग्रुप काय घ्यायला पाहिजे आपण, अपस्टाईलिश बॉडी केअरला ग्रुप काय घ्यायला पाहिजे, आपण काय करतोय, ह्या व्यक्तीला गुड्स विकतोय, ही एक व्यक्ती आहे, बरोबर ना. हे का सनरी
क्रेडिटर्स का डेटर्स त्यांना विकतोय आपण डेटर्स, बरोबर ना. आपण ज्या व्यक्तीला गुड्स विकतो आपले कस्टमर आपण म्हणतो त्यांना आपण काय म्हणणार आहे, सन्ड्री डेटर्स असं म्हणणार आहे. आणि ज्यांच्याकडून आपण गुड्स परचेस करतो पार्टी त्याला आपण काय म्हणतो, सन्ड्री क्रेडिटर्स असं म्हणतो. बरोबर, लक्षात ठेवायचं. ओके, इथं आपण करणार सन्ड्री. ओके, डेबिटर. पुढचा ऑप्शन आहे मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल. आता बिल बाय बिल म्हणजे काय असतं, आपण एक कन्सेप्ट पाहिली होती की आपण ज्यावेळेस एखादा कस्टमर आपल्याला बिल जमा करतो, जमा झाल्यानंतर आपण काय करतो, त्याला आळा मारत असतो. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, समोरच्या व्यक्तीने आपल्याला पैसे जमा केलेले, बरोबर ना. तशी जर सिस्टीम तुम्हाला इथे ठेवायची आहे का, जर ठेवायची असेल तर त्याला काय करायचं, येस करायचं, मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल. ओके, त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे डिफॉल्ट क्रेडिट पिरियड. व्हॉट इज मीन बाय डिफॉल्ट क्रेडिट पिरियड, तर त्याच्यामध्ये काय, क्रेडिट पिरियड म्हणजे काय, बघा आपण ज्यावेळेस होलसेल कडून परचेस करतो, होलसेल कडून परचेस केल्यानंतर आपल्याला एक 2 किंवा 4 दिवसाची जेवढी काही त्यांची डेट्स ठरलेली असतील त्याची मुदत दिलेली असते, ती तेवढ्या दिवसामध्ये समोरच्या व्यक्तीने आम्हाला पैसे परत द्यायचे, बरोबर ना. त्याला आपण साईट असं म्हणतो. आपण म्हणतो बोलत बोलत ती किती दिवसाची साईट दिली, बरोबर. तर ती किती दिवसाची साईट म्हणजे काय असतं, तर आपल्याला तेवढ्या दिवसामध्ये ते पैसे त्याला पेड करायचे विदाउट इंटरेस्ट किंवा विदाउट व्याज, बरोबर. आणि त्या दिवसाचं जर पुढे गेलं तर तुम्ही जेवढे दिवस पुढे जाल, जसं आपण म्हणतो क्रेडिट कार्डचं बिल आहे, ज्या दिवशी तुमचा ड्यू झालाय त्या दिवशी जर नाही भरलं, किंवा लाईट बिल असेल, आपण लाईट बिल विदिन ड्यू डेट मध्ये जर नाही भरलं तर आपल्याला एक्स्ट्रा पैसे पे करावे लागतात, बरोबर ना. मग ती कन्सेप्ट काय असते, तर ओव्हरड्यू डेज म्हणतो आपण त्याला. ओव्हरड्यू म्हणजे काय, तुमच्या लिमिटच्या तुम्ही डेज किती क्रॉस केले त्याच्यानुसार तुम्हाला काय करावं लागतो, अमाऊंट वरती इंटरेस्ट द्यायला लागतो, बरोबर ना. मग असे किती डेज असतात, तर नॉर्मली बिझनेस मध्ये 15 दिवसाची साईट दिलेली असते, 15 डेज. ओके, पुढचा ऑप्शन आहे चेक फॉर क्रेडिट डेज ड्युरिंग वाउचर एंट्री. याचा अर्थ काय होतो, ज्यावेळेस आपण एंट्री पास करू, आपण ज्यावेळेस एंट्री करतोय, एंट्री करत असताना आपल्याला हे वाउचर मध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपण किती डेज दिलेत, बरोबर ना, त्या व्यक्तीला आपण किती क्रेडिट डेज आहेत हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण काय करणार आहे, क्रेडिट डेजला येस करणार, चेक फॉर क्रेडिट डेज. पण आपल्याला आवश्यकता नाही, आपल्याला बघायची आवश्यकता नाही प्रत्येक वाउचरला किंवा कोणत्या व्यक्तीला किती डेज दिला, ज्याला जे असेल ते असेल, ठीक आहे ना. त्याला आपण नोट ठेवणार आहे. एंटर. एंटर केल्यानंतर इकडे उजव्या साईडला आहे नेम, मेलिंग नेम मध्ये ह्या व्यक्तीचे डिटेल्स नाव द्यायचे, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, बरोबर आहे, तो कुठं राहतो, बरोबर ना. त्याच्यानंतर कुठं राहतो म्हणजे बिझनेस ज्या ठिकाणी एस्टॅब्लिश आहे त्या बिझनेसचं डेट आपल्या काय करायचे त्याच्यामध्ये टाकायचंय, बरोबर आहे. आता इथं आपला स्टेट घेतला आपण, स्टेट झाल्यानंतर एंटर करायचंय, पुढे विचारायचं आहे पिनकोड, बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं, मला ह्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण सेव्ह करायचे. फॉर एक्झाम्पल त्याचा मोबाईल नंबर असेल किंवा अपस्टाईल बॉडी केअर मध्ये जर तुम्ही फोन लावला तर मी कोणत्या व्यक्तीला संपर्क करणार आहे, बरोबर ना. त्या व्यक्तीचं नाव पण मला माहित पाहिजे. अशा वेळी काय करायचं, आपण इथं F12 प्रेस करू शकतो. F12 प्रेस केलं की ऑप्शन आपल्याकडे आहे, ज्या ज्या गोष्टी तुम्ही वाचायचे येतात फीचर्स, बरोबर. आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक वाटतात त्याला काय करायचं, येस करायचं. ओके, मला याच्यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे म्हणून मी काय करणार, प्रोव्हाइड कॉन्टॅक्ट डिटेल्सला नो आहे त्या ठिकाणी मी काय करणार आहे, येस करणार आहे. ओके, येस करायचं. ओके, एंटर करायचंय, एंटर एंटर करून इथं सेव्ह करायचं. बघा आलं का इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स, पिनकोड आहे, मोबाईल नंबर, प्रोव्हाइड कॉन्टॅक्ट डिटेल्सला काय करायचं मला, येस करायचं. प्रोव्हाइड कॉन्टॅक्ट डिटेल्स, येस. कॉन्टॅक्ट पर्सन, ज्या व्यक्ती स्टायलिश बॉडी केअर मध्ये जी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला आपण कॉन्टॅक्ट करणार आहे त्या व्यक्तीचं नाव आपल्याला काय करायचं इथं टाईप करायचंय, ठीक आहे. उदाहरण समजा मी टाकून देतो राहुल, बरोबर. फोन नंबर, जर फोन नंबर असेल तर फोन नंबर आपल्या इथे टाकायचा आहे, अदरवाईज नाही टाकलं तरी चालतं. फॅक्स नंबर असेल तर टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ईमेल आयडी टाकून द्यायचा आहे. ओके, सीसी मेल, जर आणखी एखादा मेल असेल तर आपण इथं मेल आयडी पण टाकू शकतो. फोन नंबर मध्ये आपण मोबाईल नंबर देऊन टाका वाटलं तर. ओके, एंटर करा आणि इथं सेव्ह करा. ओके, एंटर एंटर आणि सेव्ह. ओके, आता इथं ऑप्शन दिला आपल्याला डिलिव्हरी नोट नंबर. डिलिव्हरी नोट नंबर म्हणजे काय असतो, कधी कधी काय असतं, बिल यायच्या अगोदर अगोदर डिलिव्हरी दिली जाते. उदाहरण समजा मी 500 क्वांटिटी मध्ये आयटम मागविले, बरोबर. डायरेक्ट एका टँकर मध्ये किंवा एकाच टँकर मध्ये सगळे येणार का 500 किंवा 500 टाक्या मागविले समजा आपलं गॅस सिलेंडर, बरोबर आहे, एकाच टँकर देणार का, असं होतं का तुमचे 500 डिलिव्हरी करायची म्हणजे तुम्ही मोठा टेम्पो तयार करणार, असं होतं का, नाही होत. माझ्याकडे जेवढे फॉर एक्झाम्पल एका टेम्पो मध्ये समजा फॉर एक्झाम्पल 100 बसत असेल सिलेंडर, तर मी काय करणार 100च्या 5 ट्रिप करेल, बरोबर. पण त्याच्यामध्ये मी काय करणार आहे इथं डिस्पॅच डिलिव्हरी नोट नंबर म्हणजे काय की तुम्ही कोणत्या वेळी,
बरोबर ना. आता कधी कधी काय होतं, कंटिन्यू मी एका दिवशी 5 ड्रग पण पाठवू शकतो, बरोबर. किंवा दर सोमवारी मी काय करू शकतो, 100 अशा म्हणून 4 किंवा 5 दिवस 5 ट्रिप मध्ये मी काय करणार ते कम्प्लीट करणार. मग कोणत्या ट्रिप मध्ये कोणते किती गुड्स आले हे आपल्याला रेकॉर्ड करण्यासाठी हा डिलिव्हरी नोट नंबर दिलेला असतो, बरोबर. तो आपण कसा जनरेट होतोय नंतर पुढे बघणार आहे. ओके. पुढं डिस्पॅच डॉक नंबर. डिस्पॅच डॉक नंबर म्हणजे काय असतो, ज्यावेळेस पार्सल आपल्या त्या पार्सल ऑफिसला येतं, तिथे एक नंबर असतो त्याचा पार्सलचा नंबर. त्यांना आपल्या नावावरून काही देणं घेणं नसतं, ते पार्सलला त्यांच्या नंबरवरून आयडेंटिफाय होतं, बरोबर. तो नंबर असेल अवेलेबल तिथे टाकायचा. त्याच्यामध्ये जेवढी काही इन्फॉर्मेशन विचारली आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपल्याला काय करायची इथं टाकायची, अदरवाईज स्किप करून पुढे चालायचं. ओके. डिस्पॅच थ्रू. डिस्पॅच थ्रू म्हणजे काय, आपल्याला तुझी पार्सल आलेलं आहे तर ते पार्सल कशा पद्धतीने आलेलं आहे, कशा पद्धतीने म्हणजे बाय वे ऑफ ट्रक असेल त्याला आपण ऑन रोड म्हणतो, बरोबर. बाय वे किंवा रोडने असं म्हणतो. एअरलाईन्स असेल तर त्याला एअरलाईन्स म्हणा, बरोबर. किंवा एखाद्या ट्रान्सपोर्टचं नाव टाकायचं, समजा उदय ट्रान्सपोर्ट असेल, अक्षय ट्रान्सपोर्ट असेल, वॉट एव्हर, म्हणजे ज्याच्या थ्रू आलं म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे की ते पार्सल कुठं आलं, बरोबर ना. किंवा एसटी पार्सल आहे, पोस्ट ऑफिस आहे, बाय पोस्ट, स्पीड पोस्ट म्हणतो आपण, बरोबर ना. मग त्या पद्धतीने आपण डिस्पॅच थ्रू मध्ये इन्फॉर्मेशन टाईप करू शकतो. पुढे आहे डेस्टिनेशन. डेस्टिनेशन म्हणजे काय, प्लेस, वेअर पार्सल इज प्लेस्ड, बरोबर. त्याच्यामध्ये समजा आपण अंबाजोगाईवरून समजा आपण लातूरला स्पीड पोस्ट करतोय, बरोबर. तर डेस्टिनेशन आपल्यासाठी काय असतं, लातूर आहे, बरोबर ना. तिथं टाकून द्यायचं आहे. पुढे दिलंय कॅरियर नेम और एजंट नेम. कॅरियर नेम म्हणजे काय, जी काही सांगतो ते आपण ट्रान्सपोर्टचं नाव, बरोबर ना. कॅरियर जो कॅरी करणार आहे, बरोबर. उदय ट्रान्सपोर्ट असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल, कोणतेही असेल, बरोबर. त्याच्यानंतर पुढे दिलंय बिल ऑफ लँडिंग, सॉरी, बिल ऑफ लँडिंग और एलआर डिटेल्स. एलआर डिटेल्स म्हणजे काय, पावती असेल त्याच्यावर वेगवेगळे नंबर दिले असतात, ते नंबर टाकायचे आणि ज्या व्हेकलला ते आलंय त्या व्हेकलचा इथं नंबर टाकायचा. त्याच्यावर ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला जास्त क्लॅरिटी पाहिजे असेल त्या व्हाउचर मध्ये तर आवश्यक, बरोबर. आता ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे याच्यापैकी कोणती इन्फॉर्मेशन या बिलामध्ये दिली आहे का, गाडी नंबर वगैरे काही दिलाय का, दिलाय का याच्यात. मग ह्याच्यामुळे इन्फॉर्मेशन घ्यायची गरज आहे का आपल्याला, नाही आवश्यकता. तर त्याला स्किप करा. ओके. एंटर करा. बघा एंटर केल्यानंतर पुढे ऑटोमॅटिकली आपल्या बायरचे डिटेल्स येतात, ज्यांना आपण सेल करतोय गुड्स किंवा ज्यांना आपण विकतोय त्याच्या इथं नाव येतात. आल्यानंतर पुढे विचारले सेल्स लेटर. आता तुम्ही जेवढं काही सेल्स करणार आहे, सेल्स केल्यानंतर मला असं पण समजलं पाहिजे की वर्षभरामध्ये माझ्याकडे टोटल सेल्स किती झाला, बरोबर. त्याचबरोबर टोटल सेल्स किती झाला हे तर आयडेंटिफाय करायचं आहे, पण त्याच्यामध्ये मी कोणत्या कोणत्या पार्टीला किती किती सेल केला हे पण पाहिजे असतं. पण त्या सेल्स लेजर मध्ये मी काय करणार आहे, टोटल सेल्सला सेल्स अकाउंट घेणार आहे, बरोबर. सेल्स अकाउंट आहे का आपल्याकडे, सेल्स अकाउंट आहे का आपल्याकडे, इथं दिसतं साईडला, आहे का नाहीये. नाही, क्रिएट करा. कसं क्रिएट करणार, क्रिएटला. ओके. त्याच्यामध्ये टाकायचं सेल्स अकाउंट. ओके. सांगा ग्रुप काय केला पाहिजे आपल्याला सेल्सला, सेल्स अकाउंटला ग्रुप काय घ्यायचा, सेल्स अकाउंट, बरोबर. सेल्स. एंटर. ओके. टाइप ऑफ लेजर मध्ये याला नॉट ऍप्लिकेबल करायचं. ओके. एंटर. एंटर केल्यानंतर इथं बाकीचे डिटेल्स जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर डिटेल्सला हेच करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते इन्फॉर्मेशन टाईप करायची. एंटर. ओके. आता इथे विचारायचं त्यांनी नेम ऑफ आयटम. आपण जे काय आयटम्स विकतोय, काय काय आयटम दिलेत आपल्याकडं, जॅस्मिन परफ्यूम, बरोबर. त्यानंतर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आणि हिट ऑफ कंडिशन, बरोबर. त्यांची सगळ्यांची ओळख असेल तुमची, बरोबर. ठीक आहे. मग आता आपल्याला एक एक बघायचंय. काय दिलंय, जॅस्मिन परफ्यूम किती दिले, 35 आहे. किती रुपये रेट आहे, 650 रुपये. आणि टोटल अमाऊंट किती आहे, 22,750. त्याच्यावरती कुठे जीएसटी लावला दिसतं का, नाहीये, बरोबर ना. म्हणून आपण जीएसटी चा काही विषय इथे घेणार नाही. मग आपण आता पहिल्यांदा इथं क्रिएट करू. आपल्याकडे आयटम आहे का, त्या लिस्ट मध्ये दिसतो, आहे का, नाही. मग कसं क्रिएट करणार, क्रिएट म्हणा, बरोबर आहे. काय, जॅस्मिन परफ्यूम आहे, जॅस्मिन परफ्यूम, बरोबर. बरोबर आहे. एंटर. ओके. आता याला परफ्यूमला आपण ग्रुपिंग करणार आहे का, तिथं आपल्याला स्टॉक ग्रुप द्यायची आवश्यकता आहे का परफ्यूमला, नाही द्यायची. म्हणून आपल्याला काय करणार आहे, ओके. एंटर. त्याच्यानंतर दिलं युनिट. आता युनिट मध्ये काय घेणार आपण,
युनिट मध्ये आपण काय करणार आहे, युनिट कोड घेणार आहे. जसे की आपण आता परफ्यूम आहे, हा मोजणार कसा आपण, नग मध्ये मोजणार की कशात मोजणार, कशामध्ये मोजतो, डझन मध्ये. असं म्हणतो ना, 1 डझन जस्मिनचा आपण परफ्यूम काय म्हणतो, एकच बॉटल म्हणतो बरोबर ना. मग त्याला आपण नॉज असं म्हणतो. मग नॉज कसं क्रिएट करणार, क्रिएट मध्ये जायचंय, इथं करायचं नॉज, NOS बरोबर. NOS ला फुल फॉर्म किंवा फॉर्मल नेम असं काय म्हणतो आपण त्याला, नंबर असं म्हणतो बरोबर आहे. एंटर. आणि नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस, ह्या डेसिमल प्लेसेस द्यायची आवश्यकता आहे का आपल्याला, नाही आवश्यकता. कारण असं होतं का 1.2 असं म्हणतो का, किंवा अर्धा परफ्यूम द्या, नाही म्हणत बरोबर ना. म्हणून आपण त्याला काय करतो, काहीच ठेवणार नाही. ओके. आणि एंटर करायचं आणि इथं सेव्ह करायचं. ओके. आता इथे विचारलं आपल्याला क्वांटिटी, किती क्वांटिटी आहे, 35 बरोबर ना. एंटर करा. एंटर केल्यानंतर ते निगेटिव्ह स्टॉक म्हणतोय. कशासाठी म्हणतात, कारण आपल्याकडे स्टॉक आपण ओपनिंगला घेतलेला नाहीये बरोबर आहे. आता इथं रेट मध्ये आपण काय टाकणार, काय रेट आहे, किती रेट सांगितलं, 650 रुपये. इथे टाका 650, 650. ओके. आलं 22,750, ऑटोमॅटिक येतं. परत एंटर करायचंय. एंटर केलं की ऑटोमॅटिकली खाली येतं बरोबर. इथं आलं की परत दुसरा आयटम घ्यायचा. काय आयटम आहे दुसरा आपल्याकडे, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे का आपल्याकडे. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू कसं क्रिएट करणार, क्रिएट वरती बरोबर आहे, क्रिएट किंवा अल्ट सी. ओके. अँटी डॅन्ड्रफ बरोबर. ग्रुपिंग करायची आवश्यकता आहे का आपल्याला इथं, नाही बरोबर. युनिट काय घेणार, नॉज. नॉजला सिलेक्ट करा, एंटर. एंटर आणि सेव्ह. ओके. किती क्वांटिटी आहे, 5च आहे ना, चुकायला नको. 5 बरोबर. रेट किती आहे त्याचा, 530 बरोबर ना. ओके. 2650 आले बरोबर. ओके. 3 नंबरचा आयटम काय, परत इथे एंटर करायचं, खाली यायचं. परत 3 नंबरला काय आपल्याकडे, परत अल्ट सी, SEENA बरोबर. ग्रुपिंग करायची आवश्यकता आहे का आपल्याला, नाही बरोबर. एंटर. युनिट्स मध्ये नॉज म्हणा, एंटर. ओके. एंटर आणि सेव्ह. याच्या लक्षात किती क्वांटिटी येतं, 100 क्वांटिटी. रेट बरोबर टाकून द्यायचं 100, 60 रुपये. ओके. 6,000 रुपये आले इथं बरोबर. ओके. आणखी काही इन्फॉर्मेशन आपल्या याच्यामध्ये टाकायची आहे का, चेक करा, आहे का याच्यात काही, नाहीये बरोबर ना. टोटल अमाऊंट मॅच झाली का आपल्याला, 31,400 रुपये. चेक करा, टोटल अमाऊंट किती दिसतं, 140,31,400 आलं. एंटर करायचंय, एंटर. एंटर करत चालायचं फक्त. जोपर्यंत आपण लास्टला ऍक्सेप्ट करत नाही यस, तोपर्यंत आपली ही एंट्री आपल्याकडे सेव्ह होणार नाही, किंवा ह्या व्हाउचरची एंट्री इथं केली जाणार नाही. येतं लक्षात. म्हणून आपण काय करणार आहे, त्याला ऍक्सेप्ट करणार, यस किंवा एंटर प्रेस करा. ऑटोमॅटिकली तुमचे रिमूव्ह होते बरोबर. रिमूव्ह झाले म्हणजे काय, ऑटोमॅटिकली तुमच्याकडे स्टोअर झालेले. येतं लक्षात. आलं लक्षात, सेल्सची एंट्री कशी करायची. ओके. पुढचं व्हाउचर आपल्याला पाहायचंय बघा, लक्षात आलंय का, लक्षात आलंय. ओके. सांगा चला, हे व्हाउचर कुठलं आहे, ब्युटीनेस कॉस्मेटिक्स, हा डेबिट व्हाउचर. ह्या व्हाउचरची एंट्री आपण कशात करायची आहे, काय सांगितलं या व्हाउचर मध्ये, कॅश पेड टू नवगीत बुक वाउचर स्टॉल बरोबर ना. आपण बुक स्टॉलला काय करतोय, पेमेंट करतोय. ठीक आहे. ह्याची एंट्री आपण कोणत्या व्हाउचर मध्ये करणार आहे, पेमेंट मध्ये बरोबर आहे. त्याला पेमेंट म्हणा. डेबिटला काय नाव द्यायचं सांगा, डेबिटला काय घ्यायला पाहिजे आणि क्रेडिटला काय पाहिजे. डेबिटला काय करणार आपण, डेबिटला आपण खर्च करतोय बरोबर ना, किंवा परचेस आपण बुक एक्सपेन्सेस म्हणा. बुक स्टॉल म्हणायची आवश्यकता नाही, बुक स्टॉल दिले आपण कशाला, त्याच्याकडून घेतलं, आपण काय घेतलंय, बुक्स घेतलेत. आपल्याला आयडेंटिफाय झालं पाहिजे आपण ट्रान्झॅक्शन मध्ये काय केलं. एअर तिकीट बुक केलं म्हणजे पूर्ण विमान तिकीट घेतलं का आपण, नाही. ठीक आहे. लक्षात घ्यायचं, आपण ज्यावेळेस नवगीत बुक स्टॉलला पेड करतो कॅश मध्ये, तिथे आयडेंटिफाय करायचंय, एक तर तुम्हाला या व्यक्तीला पेमेंट करायचंय किंवा बुक एक्सपेन्सेस. पण ज्यावेळेस आपण पेमेंट करतो, पेमेंट करत असताना डेबिटला कोणाला करणार आहे, बुक एक्सपेन्सेस बरोबर आहे, आणि क्रेडिटला कॅश.
ठीक आहे, करता येईल ना? पुढं चला सांगा. चेक मिळालाय की दिलाय आपण? चेक मिळालाय की दिलाय? कुणाला दिलाय? ब्युटी कॉस्मेटिक्स कोण आहे? आपल्याला चेक मिळाला, बरोबर ना? ह्याची एंट्री आपण कुठे करणार, कोणत्या वर्षामध्ये करणार आहे? रिसिप्ट मध्ये करणार आहे, बरोबर आहे. सीआर ला काय घेणार? सीआर कोणाकडून मिळाला चेक? ऑफस्टाईल, आपण ज्याच्याकडून खरेदी केली आता, बरोबर ना? त्यालाच आपल्याला काय करायचं, त्याच्याकडून आपल्याला म्हणजे ज्याला आपण विकलं होतं त्याच्याकडून आपल्याला काय मिळाले? पैसे मिळाले लगेच, त्याची एंट्री आपण करून घ्यायची. ठीक आहे, पुढं. हा, कसलं आहे? खरेदी कधी करायचं आहे? व्यवस्थित बघा. इनवॉइस आयडेंटिफाय कसं करायचं? एक तर तुम्हाला पेमेंट रिसिप्ट समजले, बरोबर ना? हे पेमेंट कशाला म्हणायचं, पेमेंटची एंट्री कसं असं आयडेंटिफाय कसं करायचं आपण सांगितलं. पण इनवॉइस मध्ये कोणता इनवॉइस परचेस आणि कोणता इनवॉइस सेल्सचा हे आपण कसं बघणार? मला लक्षातच नाही राहिलं, काढणे आणि भरणे कशाला काय म्हणते तीच लक्षात. इनवॉइस वरती आपलं नाव आहे ते तर असतं, परचेस मध्ये पण असतं आणि सेल्स मध्ये पण असतं. कोणत्या इनवॉइसला सेल्स कधी म्हणायचं आणि कोणत्या इनवॉइसला परचेस कधी म्हणायचं बघायचं. बघा, हा जो इनवॉइस दिलाय, ज्या ठिकाणी ज्या इनवॉइस मध्ये आपलं नाव काय येतं या मला केस मध्ये? समजत नाही तर सांगते. आपलं नाव काय, आपल्या बिझनेसचं नाव काय आहे केस मध्ये? त्यांनी भरपूर ब्युटी गॅस तेवढं कॉस्मेटिक्स आहे, टाकून बरोबर ना? म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या बिझनेसचं नाव टॉपला असतं वर, ज्या ऑप्शन मध्ये आपलं नाव वरती असतं टॉपला, तो जो असतो, आणि ज्याच्याकडून आपण खरेदी किंवा विक्री करतोय त्याचं नाव खाली असतं, कस्टमरचं किंवा पार्टीचं, बरोबर ना? त्यावेळेस तो इनवॉइस आपला सेल्स इनवॉइस असतो. सेल्स आपलं नाव वर असतं त्यावेळेस, बरोबर. आणि ज्यावेळेस आपलं नाव खाली असतं आणि ज्यानं आपल्याला दिलं त्याचं नाव वर असतं, त्यावेळेस तो इनवॉइस आपल्यासाठी परचेस इनवॉइस असतो. या केस मध्ये काय झालं? सेल्स आणि परचेस आहे. आपलं नाव कुठे आहे? खाली वर आहे? खाली आहे, बाहेर मध्ये आपण, त्याच्यामुळे हे आपलं परचेस इनवॉइस आहे. याचं लक्षात, आपल्याला काय करायचं, हे परचेस मध्ये रेकॉर्ड करायचं. ओके, आता याच्यामध्ये सांगा आपण काय काय परचेस केलंय. जॅस्मिन परफ्यूम परचेस केलाय, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आणि हिना परचेस केलाय, बरोबर. आता मला परचेसचे इनवॉइस रेकॉर्ड करायचे. रेकॉर्ड करण्यासाठी मी काय करणार, कोणत्या ऑप्शन मध्ये जावं लागेल? परचेस मध्ये, बरोबर. परचेस साठी शॉर्टकट की काय आपल्याकडे? F9 आहे, F9 ला क्लिक करा. ओके, F9 म्हटलं, इथं विचारलं तरी सप्लायर इनवॉइस नंबर आहे का? इनवॉइस नंबर आपल्याकडे इकडं बघा, मे पुढं मे 23/01, बरोबर. एंटर. डेट जी काय असेल ती टाकायची. पार्टी अकाउंट नेम कोणाकडून परचेस केलाय आपण? ब्लोमरी कलर्स फ्रेग्रन्स मुंबई आहे का आपल्याकडे? नाही आपल्या, ठीक आहे. क्रिएट कसं करणार? अल्ट सी, बरोबर आहे. ब्लोमरी पुढं कलर्स फ्रेग्रन्स मुंबई, बरोबर. हा, काय म्हणून घेणार आपण याला? सनरी, बरोबर आहे. ज्याच्याकडून आपण परचेस करतो त्यांना आपण काय म्हणतोय? सनरी क्रेडिट असं म्हणतोय. एंटर करा. ओके, बाकीच्या गोष्टी असतील तर तिथं आपल्याला टाकायच्या. ओके, एंटर करा आणि सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर पुढे यायचंय. ओके, परचेस लेजर आहे का आपल्याकडे? जसं आपण सेल्स साठी सेल्स लेजर क्रिएट केली होती, तसं परचेस साठी परचेस लेजर आहे का आपल्याकडे? इथं नाही. कसं क्रिएट करणार? क्रिएटला जायचंय, परचेस म्हणायचंय, परचेस अकाउंट, ग्रुप काय देणार? परचेस, बरोबर. परचेसला काय म्हणायचंय? परचेस म्हणायचंय. एंटर आणि सेव्ह. हा, सांगा. नेम ऑफ आयटम मध्ये कोणता आयटम आहे? जॅस्मिन आपल्याकडे आहे का? आहे, बरोबर. आपल्याकडे समोर लिस्ट मध्ये बघितलं तर दिसतं आपल्याकडे, बरोबर आहे. जॅस्मिन मध्ये किती क्वांटिटी आपल्याकडे आता? किती क्वांटिटी आहे?
-35 बरोबर ना. आपल्याकडे स्टॉक नसताना आपण तिथं विकलं होतं. आपण परचेस किती करतोय? 15 बरोबर. 15 येतं लक्षात. एंटर करा. एंटर केल्यानंतर इथं रेट मध्ये आपला रेट टाकायचा. काय रेट आहे? 475 टाकून द्या. 475. ओके. हा नेक्स्ट आयटम अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू किती आहे? 5 नग आहे बरोबर. रेट काय आपल्याकडं? 320 बरोबर. 3 नंबरचं काय आपल्याकडे? हिना. क्वांटिटी काय आपल्याकडं? 20. रेट काय? 45 बरोबर. एंटर एंटर. टोटल बॅच झाली आपल्याला 9625 आलंय. ओके. एंटर करायचं आणि इथं सेव्ह. परचेस आणि सेल्सची वाउचर एंट्री समजली का? बरोबर. आपण स्टार्टिंगला पाहिलं कोणतं वाउचर बघितलं? आपण स्टार्टिंगला आपण पहिला कॉन्ट्रा वाउचरचा यूज आपण कशासाठी केला? सेल वाउचर साठी बरोबर आहे. ज्याच्यामध्ये आपण कॅश डिपॉझिट, कॅश विथड्रॉ बरोबर आणि अमाऊंट ट्रान्सफर फ्रॉम वन बँक टू अनदर बँक बरोबर आहे. सेकंड वाउचर आपण पाहिलं होतं आपल्याकडे पेमेंट वाउचरचा आपण वापर कशासाठी केला? जर आपल्याला थर्ड पार्टीला आपल्याला पेमेंट द्यायचं असेल तर आपण काय केलं? तर पेमेंट वाउचरचा यूज केला बरोबर आहे. पेमेंट मध्ये आपण डेबिट आणि जर तुम्हाला खर्चाचं पण एक्सपेंडिचर रेकॉर्ड करायचं असेल तर आपण त्याची एंट्री कुठे केली? आपल्याकडे पेमेंट मध्ये केली. ओके. मग डेबिट कशाला घ्यायचं आणि क्रेडिट कशाला घ्यायचं तुम्हाला लक्षात आलंय? ओके. ज्यावेळेस आपण खर्च पेमेंट करतो त्यावेळेस आपण डेबिटला काय करत असतो? खर्चाला टाकत असतो. ओके. आणि एखाद्या वेळी ज्या पार्टीला पेमेंट करतोय किंवा एखाद्या व्यक्तीला पेमेंट करतो त्यावेळेस आपण डेबिट कुणाला करतो? त्या व्यक्तीला करतो. येतं लक्षात. पुढं रिसिप्ट वाउचर आपण कशासाठी वापरला? पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी बरोबर. म्हणजे समोरच्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिले असतील आणि ते आपल्याला आपल्या बुक्स मध्ये रेकॉर्ड करायचे असतील ऍज रिसिप्ट म्हणून तर आपण काय करणार आहे? रिसिप्ट वाउचर यूज करणार बरोबर. त्यानंतर आपण एक जर्नल वाउचर पाहिलं होतं. आपण जर्नल वाउचरचा यूज आपण कशासाठी करणार आहे? जर तुम्हाला आपल्याकडे एंट्री जी आहे त्याचं एखादं बिल वगैरे रेकॉर्ड करायचं असेल बरोबर ना, सर्व्हिस परचेस, तर अशा वेळी आपण काय करतो? इथं जर्नल वाउचरचा यूज करतो. ओके. त्याच्यानंतर आपण वाउचर आज पाहिलं इफेक्ट सेल्स. सेल्स वाउचरचा यूज आपण कशासाठी करणार आहे सांगा? आपल्याला जर वाउचर मध्ये सेल्स दाखवायचं असेल किंवा आपल्या बिझनेस मधून सेल्स करायचं असेल तर आपण काय करतोय? सेल्स वाउचरचा यूज करतोय बरोबर आहे. परचेस वाउचर आपण कशासाठी वापरला? जर तुम्हाला परचेस एंट्री रेकॉर्ड करायची असेल तर आपण काय केलं? तर परचेस वाउचर यूज समजलं. ओके. आणखी आता पुढे कोणकोणते वाउचर आहेत चेक करू आपण, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली हे देऊन टाकतो मी. ओके. हा सांगा, व्यवस्थित सांगायचं. परचेस आहे की सेल्स आहे? परचेस आहे. कशामुळे? आपण खाली आहेत बरोबर ना. आपलं नाव आपल्या फर्मचं नाव ऍज अ बायर मध्ये आहे बरोबर. पुढं हा कोणतं वाउचर आहे? ओके. परचेस आहे बरोबर. त्याच्यानंतर हे पुढं चेक रिसिव्ड आहे की पेमेंट आहे? चेक रिसिव्ड आहे की पेमेंट आहे? पेमेंट आहे. आपण इकडे आपण सही करतोय बरोबर ना. म्हणून पुढं आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला बघायची ही बॅलन्स शीट बरोबर. पण हे सगळे वाउचर तुम्ही ज्यावेळेस रेकॉर्ड कराल त्यावेळेस हा रिपोर्ट दिसला पाहिजे बरोबर. हे वाउचर रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला स्टार्टिंग पासून बरोबर जे काही परचेस, कॉन्ट्रा, सेल्स, पेमेंट, रिसिप्ट जेवढ्या काही या एंट्री आहेत तर त्या एंट्री तुम्हाला काय करायची तर रेकॉर्ड करायची. लक्षात आलं? एंट्री सोप्या आहेत. लेजर क्रिएशन आपण शिकलो स्टार्टिंग पासून. कंपनी क्रिएशन शिकलो अगोदर. कंपनी नंतर लेजर क्रिएशन कशी करायची, त्याचबरोबर लेजर्स मध्ये कुठले कुठले ग्रुप महत्वाचे आहेत किंवा कुठल्या लेजरला कुठला ग्रुप द्यायचा हे पण आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण पुढे वाउचर्स पाहिले. वाउचर मध्ये कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, जर्नल, सेल्स, परचेस हे वाउचर आपण पाहिलेले आहेत बरोबर. त्याचबरोबर हे वाउचर एंट्री कशा करायच्या तर त्याचे आपण एक डेमो पण इथं पाहिजे. ओके. अशाच पद्धतीने तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली काम कराल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने देतात वाउचर. फक्त एवढे वाउचर दिले जाणार नाही. काही ठिकाणी वाउचर देतात किंवा डायरेक्टली तोंडी सांगितलं जातं ठीक आहे सॅलरी 10,000 रुपयाच्या नावावर टाकून द्या
बरोबर ना? तर जी काही गोष्टी आहेत तुम्ही चांगलं म्हणजे कॉर्पोरेट लेवलला गेला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी रिटर्न फॉर्म मध्ये मिळतील. आणि ते जर तुम्ही समजा छोट्या दुकानामध्ये गेला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला ओरली सांगितलं जातं. बरोबर आहे? मग ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करायच्या, रेकॉर्ड करण्याचा इथे प्रयत्न करायचा. ओके, लक्षात आलंय काय अडचण आहे याच्यात? काही अडचण आहे का कोणाला याच्यामध्ये? ओके, आपण एक फक्त ओव्हरव्ह्यू बघूयात त्याच्यामध्ये. बॅलन्स शीट वगैरे बघा, आपण क्रिएशन शिकलो त्याचबरोबर अल्टरेशन पण शिकलो. बरोबर आहे? अल्टरेशन झाल्यानंतर आपण व्हाउचर्स मध्ये व्हाउचर्स पण पाहिले. त्याच्यानंतर आपल्या पुढे बघायचं डायरेक्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता बघा ज्यावेळेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातो त्याच्यामध्ये बघा परचेस अकाउंट मध्ये आपण किती परचेस केले, 9,625. बरोबर, जेव्हा आपण त्या परचेस व्हाउचर एंटर करतो ते दिसतात. त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये 3,500 रुपये, क्लोजिंग स्टॉक 13,100 रुपये. इकडे कशामुळे आला असेल तर आपल्याकडे निगेटिव्ह आहे, आपण काय केलं जास्तीचे गुड्स तिथे विकलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर सेल्स आहे, सेल्स मध्ये 31,400 डायरेक्ट इन्कम दिलेला आहे आणि नेट प्रॉफिट आपल्याला किती दाखवलाय 3,425. बरोबर, एंट्री प्रॉपर रेकॉर्ड केल्या तर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो प्रॉपर दिसतो. येतं लक्षात? काय अडचण आहे का याच्यामध्ये? आहे की नाही? थांबायचं याच्यात? कुणाला काय अडचण असेल तर विचारू शकता.